रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आपणाला विनंती करतो की आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, महाराष्ट्राची लावणी म्हणजेच महाराष्ट्र यातील तमाशाप्रधान संस्कृतीची जाणीव आपणाला असेलच. तमाशातील सुखदुःख आणि त्यातील घटना आणि प्रसंगावर आधारित माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू या कादंबरीचा भाग 3 मी आपणासमोर अभिवाचन करीत आहे. आपण सर्वजण त्याला मनपूर्वक ऐकत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांनी ही कादंबरी अभिवाचनास परवानगी दिली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. तर ऐकूया माननीय जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू या कादंबरीचा भाग 3. आय, काय ग बकुळा, 10,000 दे. 10? शेवंताबाईने आश्चर्याने विचारलं. अगं दे 10, बाजारात जाते, आज सवड आहे. सारडाच्या दुकानातनं पुरींला साड्या आणते. अगं बकुळा, अगं गेल्या महिन्यात तर साताऱ्यातनं लाहोटच्या दुकानातनं 7,000च्या साड्या आणल्या होत्या. आय, आपल्या फडाचं नाव मोठं, आता धंदा बी बरा चाललाय, पब्लिकचा लोंडा लागलाय. अगं नग तिथं कशाला ग काटकसर करतीस? अगं पर आय, तमाशाला आता थोरा मोठ्या घरचे माणसं येतात. अंगाव चिंध्या बांधून नाचावं का पुरीनी? हं, त्यात पुरींला साडी चोळीची लय आवड असते या बघ. हो हो, पुरी बी खुश होतेल. अगं मन लावून काम करतेली. बकुळा मुर शेवंताबाईंचं काय चाललं नाही. अलीकडं शेवंता बकुळाला विरोध करत नव्हती. बकुळानं लग्नाला नकार दिला तशी शेवंता चेकाळली होती. बकुळा म्हणाल तसं आणि सांगल तशी वागत होती. 8 दिवसापूर्वी वाघाची कापडं 30,000ची आणली होती. पडदं नवं घेतलं, विंगा नव्या घेतल्या, लाईटचं सामान आणलं आणि 60,000ची सेकंड हँड जीप घेतली. सारं बकुळीच्या हौसनं आणि मर्जीनं. बकुळानं हाक मारली, गणपतराव. गणपतराव 10 ठिकाणी मुरडतच आला. अरे येतोस ना मग सारडाच्या दुकानात? आता ग बाया, नाही कोण म्हणतंय, तुम्ही चला म्हणताय, मी आपली टाणाना. गणपतराव निघालं तशी साळू धावत आली. बाजारात निघाला वय? आता ग बाया, तू ग कशा पायी? गणपतरावनं आडवं लावलं. आज खेळ नाही, बसून तरी किती राहायचं, तेवढंच पाय मोकळं. साळू म्हणली तसा गणपतराव म्हणला, पायच मोकळं करायचे तुला तर बस की ग बैठका मारत. गणपतराव जी, अरे येऊ दे तिला. आत येऊ दे तिला तर येऊ दे तिला, मी काय हातपाय बांधतोय का काय तिचं? चल ग बाया, ए चल. गणपतराव तुरू चालतच जीपमध्ये जाऊन बसला. साळू निघाली, तिच्या मागं सारीच निघाली. ड्रायव्हर सीटच्या बाजूला बकुळा बसली. मागच्या सीटवर गणपतराव, साळू, लिली, सरी बसल्या. ड्रायव्हर लालानं चावी फिरवली. गाडी बाजाराच्या दिशेनं धावायला लागली. साऱ्या जणी नगराचं शहराचं रूप डोळ्यात भरायला लागले. रोज नवं गाव, नवं शहर बघणाऱ्या पुरी, पण त्यांचा संबंध मोकळ्या माळाशी, मैदानाशी नाही तर कधीतरी थिएटराशी. गावात मोकळे हिंडाय मिळायचं नाही. तमाशाचा तंबूशीच त्यांचाही व्यवहार असायचा. पण आज बकुळानं त्यांना बरोबर घेतलं होतं. त्यामुळे त्या हसत होत्या, खिदळत होत्या. नारायणपेठेतनं जीप पळत होती. नारायणपेठेचा रस्ता अरुंद,
रस्त्याच्या दोन्ही बाजूला लक्ष्मीनं आपलं थाट मांडलेलं. शेकडो दुकानात सजून उभी होती. रस्त्यावर भलतीच गर्दी. दोन्ही बाजूला हातगाड्या, फेरवालं, भेळवालं, सटरफटरवालं, कपडा लत्तावालं, नाना प्रकारच्या वस्तू विकणारी माणसं होती. त्यामुळं रस्त्याचा आकार बारका झाला होता. एक गाडी पुढं गेल्याशिवाय दुसऱ्या गाडीला काय जाता येत नव्हतं. तर मधीच एक जीप उभी राहिली. मागं बसल्या सरीने विचारलं, मामद्या कार? अव फॅटवाला गाडी उभी करून बसला या. त्यांची आजी काय बाळांतीन झाली का काय? का पंजीला 5वा लागला या? गणपतनं पचकन विनोद केला. मामद्यानं हारनं वाजवला, पण फियाटचं काय चाक हालं ना. अरे गाडी बाजूला घे की, आम्हाला जाऊ दे. पर फियाटवाला रंगील तसाच काचत बघत उभा. बराच वेळ गेला. बकुळाचा पारा चढला. ती खाली उतरली. तिनं बघितलं फियाटमध्ये 4-5 कार्टी होती. अंगापिंडानं भरलेली होती. टेपच्या आवाजावर आरडत होती, वरडत होती, धिंगाणा करत होती. ड्रायव्हर सीटवरचा पोरगा भलताच चेकाळला होता. ए मुंडाशा, अरे बापाचा रस्ता आहे वैर तुझ्या? बकुळाच्या आवाजानं त्याचा टेप बंद झाला. गाडी बाजूला घे. ए नाही घेत, जा, तो गुरुमीनं म्हणला. का र? हिंदुस्थानचा पंतप्रधान आहेस का काय, का कलेक्टर आहेस? बकुळा ठसक्यात म्हणली. तसा एक म्हणला, ये झिंग्या लेका, आम्ही कोण आहे ते सांग की ह्या नाचीला. ए नाचे, ह्यो नगराध्यक्षाचा पोरगा आहे, झिंग्या म्हणला. बकुळे, उद्या सांच्याला आम्ही तमाशाला येणार बरं का, दौलत उदळाय. एक मरतुगडं पोरग क्या काटले. बकुळाच्या डोक्यात प्रकाश पडला. तमाशाची पोस्टर साऱ्या गावात लागल्यानं या मेल्याने आपल्याला वळखलंय. तमाशातल्या पुरी म्हणजे अशा तशा समजून त्याने मुद्दाम रस्ता अडवलाय. गाडी बाजूला घेतोस ना? ए गाडी घे की बाजूला. नाही घेत, जा, कुठं तक्रार करायची ती कर. त्यातला एक जण असं म्हणला. बकुळाने ड्रायव्हर सीटचा दरवाजा बाहेर ओढला आणि छातीला धरून नगराध्यक्षाच्या पोरालाच बाहेर ओढत म्हणली, ए पालकट उचलली तुझी, मेल्या रस्ता अडावतो किसनासारखा, हानुकार चपलीनं. अरे ह्यो तमाशा बघायला माणसं जमली. वाहतूक ठप्प झाली. तशी फॅटमधली पोरं गाराटली. रस्त्यात आबरूचं देंडवडं नको म्हणून गुमान गाडीत बसली आणि गाडी जोरात उधाळली. सारडाच्या दुकानासमोर बकुळाची गाडी उभी राहिली. पुरीनी टणाना उड्या मारल्या. बकुळाच्या अंगच्या दुर्गामातेच्या दर्शनानं त्या चांगल्या चेकाळल्या होत्या, खुश झाल्या होत्या. चालत नाही, जणू त्या नाचत होत्या. बकुळेसह 5-6 पुरी दुकानात शिरल्या. तशा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या. पातळाची घडी घालणाऱ्याचा हात तसंच राहिलं. मॅनेजर नोटा मोजाय चुकला. शर्टाची कापडं मोजणाऱ्या पोरांच्या हातून कैची खाली पडली. मालक दुकान इसरून पुढं आला. मॅनेजर धावत समोर उभा राहिला. बकुळा सातारकर तुम्ही? लाळगाळतच बोलावं तसा तो बोलला. होय बकुळा. बोला, काय सेवा करू? शालू घ्यायच्यात. तो कमरेत वाकत थेट शालूच्या दालनात गेला. अहो नगराचं सारडाचं दुकान उभ्या महाराष्ट्रात मशहूर. अहो मिलच्या दारात कापड मिळतं. शिवाय 1000 व्हरायटी. एकाच दुकानात लंगोटापासून 20-25 हजाराच्या शालूपर्यंत सारी कापडं त्याच दुकानात. त्यामुळं दुकान जंगी. पातळाचा वेगळा विभाग, धोतराचा वेगळा, बुशकोर्टचा 3रा, तर ब्लाऊजचा 4था आणि सगळी विभागवार रचना. सारडा थेट शालूच्या विभागात घेऊन गेला. मालकामागं मॅनेजर होता. मॅनेजर मागं 5-6 सेल्समन होतं.
त्या सेल्समनच्या मागं 5-25 बिगारी होते. पूर शालू बघण्यात दंग झाल्या. हा घ्यावा का त्यो घ्यावा, एका परासी एक नाना रंग, हजारो डिझाईन, पोतात फरक, बुट्टीत डोळं निवत नव्हतं, पण पसंती काय होत नव्हती. पुरीनो, अगं बायानो, काही नवरा निवडाय बी इतका येळ घालवत नाही. चला आटपा बायानो लवकर. अगं आटप की. साड्या निवडून झाल्या, साड्या काउंटरवर आल्या. किती बिल झालं मालक? तुम्हाला बिलाचं काय करायचंय? असं कसं, पैका तर मोजावाच लागणार, बकुळा म्हणली. बाय, सारं पैसे चुकतं केलं आहे ते. कुणी? बकुळानं आश्चर्याने विचारलं. अहो त्यो पाहुणा तिकडे. मालकानं पायऱ्या उतरून जाणाऱ्या माणसाकडे बोट दाखवलं. तवा तवा बकुळा तेरासारखी सुटली. मागणं जाऊन त्या पाहुण्याचं बकुडं धरलं आणि म्हणली, लय पायका झाला असेल तर आई बनेला साराडाचं अख्खं दुकान खरेदी करून दे. असं ती म्हणली. तेवढ्यात तो माणूस माघारी परत फिरला आणि बघितल्यावर म्हणली, मेल्या, रस्त्यात तमाशा झाला तेवढा कमी नाही झाला का र? कोण र तू? कोण तू आमचा? पैक मोजाय पाठचा का पोटचा आहेस? बकुळाच्या ह्या अवतारानं त्याची बुबडी वळली. दिसाला 5-50 हजार कमावतो आम्ही. उचल तुझं पैसे आणि चालाय लाग. ती नगराध्यक्षाचं पोरग थरथर कापतच परत फिरलं. मालकाकडनं पैसे घेऊन परत निघालं. बकुळानं जम्फरच्या आतनं पाकिट काढलं, पैसे मोजलं आणि बाहेर पडली. पुरी गाडीत बसल्या. गाडी सुरू झाली. काय पण म्हणावं या माणसांना बाई, रस्त्यात जोड्यानं हाणला तरी दुकानात आला मिळाला. पुरीने शालू नेसलं. सगळीजण फडाव आली. पुरीने शालू नेसलं. एक दुसरीला म्हणायला लागली, कशी दिसते का मी? आरशात पुन्हा पुन्हा डोकवायला लागल्या. स्वतःशीच गुणगुणायला लागल्या. नव्या शालूच्या वासानं धुंद झाल्या होत्या. हे सारं बकुळा त्रयस्थपणे बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून बकुळा पण सुखावली होती. खरं तर या पोरींच्या जीवावरच तमाशा. अहो हे सगळं टीमवर्कच आहे. सोंगाड्या, झिलकरी, नाचापुरी, वाघातली मंडळी, कानातवालं, लाईटवालं, तसं स्टेजवालं, अगदी गाडीच्या ड्रायव्हरपासनं समद्याच्या घामावरच तमाशाचा पसारा. सारं इंजिनासारखं नट बोल्ट, पंखा, वायर, बेरिंग सारं बाईजवर असेल तरच इंजन चालणार. तमाशाचं बी तसंच आहे. सारी माणसं महत्वाची आणि कामाची, उपयोगाची. शेवंताबाई सातारकर तमाशा मंडळाचं इंजिन आता महाराष्ट्रभर उधळत होते. अहो जायल तिथं पब्लिक हे गर्दी करत होतं. एवढ्या सालात एक खेळ अंगावर आला नव्हता. अहो खर्च वजा जाता 5-10 हजाराला मरण नव्हते. त्यामुळं बकुळा खुश होती. आणि बकुळा खुश म्हणजे शेवंता खुश. बकुळाच्या डोक्यातनं लग्नाचं खूळ कवाच गेलं होतं. आईवर फार मोठा अन्याय झाला होता. हो, हळद न लागता लगीन झालं होतं. नवरा असताना रांडपण तिच्या नशिबी आलं होतं. हक्काचं वैभव असताना गावोगाव तमाशा करत तिला फिरावं लागत होतं. बाप जिता असून पोरीला बापाची माया मिळाली नव्हती. रोज हजारो नजरा घायाळ करणारी मदन मंजिरी आयुष्यभर उपाशी पोटीच राहिली होती. अंगातली जवानीची आग रोज जाळून काढत होती. मनात आणलं असतं तर कुणी बी तिच्या कुशीत हौसनं शिरला असता. पण शेवंताबाई बकुळाच्या जन्मापासून अगदी कोरी राहिली होती. जयसिंगराव शिवाय कुणीही माणसाला तिनं हात लावू दिला नव्हता.
आणि जयसिंगराव जो गायब झाला तो पुन्हा आला नव्हता. आईची कर्मकहाणी ऐकून बकुळावर भलताच परिणाम झाला होता. तमासगिरीन ते तमासगिरीन, दिसाय गुणी, कामानं उजवी आणि गळ्यात गाणं असलं तरी तिनं संसार थाटायचा नसतो. पायात घुंगरं बांधणाऱ्या बाईला गळ्यात मानानं डोरलं बांधता येत नाही. लगीन लावायचं लावणीशी, चाळाशी, ढोलकीशी, डफाशी. अगदीच कड निघना तर तुनतुनावाला, ढोलकेवाला, झलकरी, सोंगाड्या नाहीतर मॅनेजर ह्यांच्याशी पाठ लावून मोकळं व्हायचं. थोरा मोठ्यांच्या घरात तमाशातली राणी नाही जाऊ शकत. बकुळावर झाल्या परिणामांची परिणिती काल नगरच्या बाजारात आली होती. सारडाच्या दुकानात पण घडली होती. थोऱ्या मोठ्यांच्या घरचा तरणा ताटा पोरगा बघितला की तिला जयसिंगराव दिसायचं आणि मग ती त्याच्यावर तोंड टाकून बडा बोलायची, चिडायची. जयसिंगरावाचा सूड घ्यायची ती विसरली नव्हती. शेवंताबाई माईक समोर उभी राहिली. नटेश्वराला वंदन केलं. रसिक मायबापाला हात जोडलं आणि खड्या आवाजात गाणं सुरू केलं. शेवंताबाईंनी गुलाबराव सातारकराचा रियाज चालू ठेवला होता. हो, गाण्याला स्वतः समोर उभी राहायची. मनोभावे देवाला आळवायची. पब्लिकला देव समजून हात जोडायचे, आशीर्वाद मागायचे. गण झाला. नारायण झेंडेची थाप डाफावर पडली. आणि नाना पर्वतीची बोटं डोलकेवर नाचायला लागली. हायकुस गावकर, पिय पसरणीकर याने टाळ तुंतून सावरलं. तोडा सुरू झाला. खणाखणी वाढली. मधीच कमी झाली आणि पुन्हा जोर वाट चाडला. नाना परबानं गुडघं टेकलं. डोलकी बोलायला लागली. गाड्यावर मफलर सांभाळत नाना झेंडे लांब डेंगा टाकत नाना परबाभोवती फिरायला लागला. काय वेळातच दोघं एक दुसऱ्याच्या समोर आलं आणि त्यांची जुगलबंदी सुरू झाली. दोघं एक दुसऱ्याच्या कलेत बाप होते. दोघं सारख्या ताकदीचं. कुणी बी हटत नव्हतं. कमी पडत नव्हतं. ही जुगलबंदी चांगलीच रंगली. अगदी शिगला पोचली. पब्लिकच्या काळजावर नाना परबाची बोट नाचत होती आणि हृदयावर नारायण झेंड्याची थाप पडत होती. पब्लिक बेहद खुश झालं होतं आणि टाळ्यांच्या कडकडाटानं अख्खा तंबू भरला होता. गवळण होऊन गेली. आता बतावणी सुरू झाली. एका बाजूनं चिमणराव बोरगावकर तर दुसऱ्या बाजूनं मदन वायकर आले. हे कोठ्यावर कोट्या विनोदी झटका, शब्दांच्या कोलाट्या झाल्या. बुद्धीचा सपाटा, बोलण्याचा खटका आणि पब्लिक हसून बेजार झालं. गडाबडा लोळायला लागलं. लुळून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. लाईट ऑफ झाला. हो, तेवढ्यात नाना रंग स्टेजवर उधळलं गेलं. फुलांची बरसात, हार्मोनियमचे स्वर, ढोलकीचे बोल आणि घुंगराची साद एकाच वेळेला ऐकू आली. आल्या म्हणत 11 तरण्या ताट्या पोरी नाचत स्टेजवर आल्या. पब्लिकच्या माना उंचावल्या. श्वास रोखलं. डोळ्यात प्राण आलं. पुरीनी स्टेज दणाणून सोडलं. डोहल्या रंगात आला होता. 11 पुरी एकाच थाटात आणि एकाच रंगाच्या शालूत एकाच ठेक्यात यंत्रासारख्या नाचत होत्या. अख्खं पब्लिक गार झालं होतं.
तिकिटाचं पैसं वसूल वसूल झालं होतं. पब्लिक, घरदार, बायका, पोरं सारं सारं इसरून गेलं होतं. वगाला सुरुवात झाली. मॅनेजर पैशाची पेटी घेऊन आला. मॅनेजर राजे आणि इतर दोघं तिघं जण शेवंताबाईसमोर पैसे मोजायला लागले. नाच्या पुरी तंबूत आल्या. तोच शेवंतानं सख्याला धाडला. सख्या हरकाम्या. शेवंताबाईच्या हाताशी सतत असायचा. चहा लागला की चहा आणायचा, पानं संपली की पानं आणायचा. विडी काढीची त्याच्यावर जबाबदारी असायची. एकमेकाला निरोप द्यायचं, आलं गेलं सगळं त्यानंच बघायचं. बकुळाताई, काय रे सख्या? बकुळाने विचार. नाही, आईसाहेबांनी बोलावले. शेवंताबाईंच्या तंबूत बकुळा आली. पाहते तर आलकट पालकट घालून 4 पुढारी बसलं होतं. ती नगराध्यक्षाचं पोरग त्यांच्यात होतं. बकुळा, ए बकुळा, हे पाहुणं आल्यात बघ. अगं, हितलं नगराध्यक्ष साहेबांचा पोरगा आहे. शेवंतबाई अशी म्हणली तशी बकुळाबाई फनकाऱ्यानं म्हणली, हो माहीत आहे मला. सारडाच्या दुकानातनं शालू घेऊन आल्यात का पैठणी? बकुळच्या बोलण्यानं ते चौघं पण चपापले, सावरून बसले. नजराखाली झुकल्या. थोबाडं बंद झाली. अगं, असं काय बोलतीस? त्यांनी सुपारी दिली या. कसली? खाजगी बैठकीची का? हे बघ, तुला माहिती आहे आई, मी खाजगी बैठक करत नाही, फनकाऱ्यानं बकुळा म्हणली. पुरी, अगं खाजगी बैठक नाही करत. मग उद्या परवा 2 दिवस इथंच खेळ करायचा. फुकट खेळ लावायचं. शेवंताबाईनं खुलासा केला. आय, जमायचं नाही. अगं, आज सोमवार आहे. आपला पुढचा खेळ नारायणगावला गुरुवारी. 2 दिवस खालीच आहेत की. अगं ए बाया, नाही न ग म्हणू, मी सुपारी घेतली या. हे बघ मोजून 80,000 एक रकमी दिली ती. शेवंताबाईंनी नोटा दाखवल्या. अगं आय, हे बघ, न ग त्यांना नाराज करू. अगं, या माणसांच्या जीवावरच आपलं पोट. त्यात वळीनं 2 दिवस खाली आहे ती. करूया की खेळ. आय, फुकट खेळ म्हणजे पब्लिकला आवरणार कोण? काहीतरी बोलायचं म्हणून बकुळा बोलली. त्याची काळजी तुम्हाला न ग. आमची स्वयंसेवक मंडळी सगळी काळजी घेतली, नगराध्यक्षांचं पोरगं बोलला. त्यावर तिखट प्रतिक्रिया बकुळा व्यक्त करणार होती. तेवढ्यात एक जण दुसरा म्हणला, या बघा, चूल पेटवू नका. 2 वेळचं जेवण आम्हीच धाडणार आहे. चहा पाणी सुद्धा आमचाच. मंडळी, मी एक पुसू का? बकुळा सावध झाली. इचरा की. नव, जत्रा नाही, उरूस नाही, मग फुकट तमाशाचा खेळ लावायचं कारण काय व? बकुळाबाई अगदी मनातलं बोललात बघा. नगरची जत्रा नाही, उरूस नाही, उत्सव नाही, तरी बी लाखभर रुपये खर्च करून एवढी उठाठेव का? असं तुमच्या मनात येणं साहजिक आहे. म्हणून खुलासा करून टाकतो. या बघा, हे पंढरीनाथ यांचं वडील पांडुरंगराव तिरमिरे गेली 20 वर्ष ह्या नगराचं नगराध्यक्ष आहेत. देवाच्या कृपेनं सारं व्यवस्थित आहे. आता तोंडाव इलेक्शन आलंय. पण हे इलेक्शन पहिल्यागत नाही. थेट साऱ्या नगराच्या माणसांनी डायरेक्ट नगराध्यक्ष निवडायचा. आणि योगानं तुम्ही इथं आलाय. तर म्हटलं, या तुमच्या खेळातनंच थेट मतदाराशी पांडुरंगराव तिरमारेंचा संपर्क गाढवायचा. एक समजदार तरुण म्हणला. तो राजकारणी आणि मुरब्बी वाटत होता. हे बघा, तमाशात राजकारण असलं तर आम्हाला अजिबात खेळ करायचा नाही, बकुळा फाडदिशी बोलली. बकुळा,
तमाशात अजिबात राजकारण नाही. तुमच्या खेळात स्टेजवर कुणी येऊन भाषण करणार नाही. फक्त फक्त अध्यक्ष साहेब तुम्हाला साडी चुळी देऊन मानपत्र अर्पण करतील. पंढरीनाथ म्हणाले. मानपत्र? शेवंताबाई अगदी हुराळली. हुरळून जावी अशीच वेळ होती. गुलाबराव सातारकरांना शाहू महाराजांनी सोन्याचं कडं दिलं, मानाचा फेटा बांधला, उभ्या महाराष्ट्रात गौरव झाला. त्याच्या मागं त्याच्या पुरीनं फड गाजवला. पण पण आजवर मानाचं पान नव्हतं. तो योग आला होता. नाही कसं म्हणायचं, नाही कसं म्हणायचं. शेवंतानं होकार दिला. हो, शेवंतानं होकार दिला.